Hello and welcome to the next unit, that is unit number 4. This unit consists of a Java database connectivity. Why database is required, in which parameter or by using which functions we are going to connect our database with the help of a Java. What are the traditional type of a database that is available in the market. These are the types that has been covered in unit number 4. So starting with number the content, these are the contents of the unit, that is the introduction, what is types of JDBC and what is JDBC. After that, the driver interface, driver manager class, connection interface, statement interface, prepared statement, result state, and JDBC program for executing statement, processing result set, and using prepared statement. These are the content. You just don't be panic. What about the JDBC drivers and interface and manager class? I will explain each and every topic in detail. So starting with the JDBC, what is JDBC is known and what is database? Database is that is important things or important data that is stored in the tabular form. It is called as a database. So in daily example, if you are having ENTC or TCAC, the roll number, your name, subject name, your date of birth, and that is an important data that are stored in a class teacher document format, which is known as a class teacher database, or it is known as a TCAC database. जो काही डेटाबेस असतो, जो इम्पॉर्टंट डेटाबेस दॅट इज स्टोर्ड इन अ टॅब्युलर फॉर्म, इट इज कॉल्ड ॲज द डेटाबेस. मग जो खूप लार्ज अमाऊंट ऑफ डेटाबेस असतो त्याला आपण डेटा वेअर हाऊस म्हणतो, आणि त्याच्यापासून खूप मिनिंगफुल इन्फॉर्मेशन एक्सट्रॅक्ट करणं त्याला आपण डेटा मायनिंग म्हणतो. दॅट इज द ट्रेंडिंग पार्ट ऑफ CSE डिपार्टमेंट. वी कॅन कॉल्ड एज डेटा वेअर हाऊस अँड डेटा मायनिंग. सिम्पल जो पण काही डेटा असेल, तुम्ही बँक ट्रान्झॅक्शन करता, त्या ट्रान्झॅक्शनचा ईच अँड एव्हरी जो डेटा तुम्ही स्टोअर करता त्याला आपण डेटाबेस म्हणतो, आणि त्याला बँकेच्या भाषेत ट्रान्झॅक्शनल डेटाबेस असं म्हणतात. आणि ह्या डेटाबेसची जी इन्फॉर्मेशन आपण स्टोअर करतो पूर्ण, मग त्याला आपण एक मेटा डेटा वगैरे ज्या काही प्रोसिजर करतो या सगळ्यांना आपण देत असतो. सो जावा थ्रू काही डेटाबेस कनेक्टिव्हिटी करणार तर त्याला एक क्लास लागणार किंवा मध्ये इंटरफेस लागणार. आता आपण जुन्या काळात जे काही स्टोअर करत असेल ते कोणत्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर करत असेल. लाईकवाईज सम ऑफ द डेटा इज स्टोअर्ड इन एक्सेल फॉर्मॅट. एक्सेल फॉर्मॅटमध्ये जो डेटाबेस स्टोअर असतो, काहींचा ॲक्सेसमध्ये असतो, काहींचा डेटाबेस CSV फॉर्मॅटमध्ये असतो. CSV मीन्स कॉमा सेपरेटेड फाईल. तुमची कॉन्टॅक्टमधून जेव्हा तुम्ही एखादी फाईल काढताना, ती फाईल कॉन्टॅक्टमधून जेव्हा तुम्ही इम्पोर्ट करताना, इम्पोर्ट केल्यानंतर त्याची एकच फाईल क्रिएट होती, त्या फाईलचं नाव असतं CSV. CSV मीन्स कॉमा सेपरेटेड फाईल. ह्या काही जे व्हर्जन असतात CSV, एक्सेल, ह्या सगळ्यांचा डेटा स्टोरेज असतं. आणि ह्या ज्या ॲक्सेस करणार आपल्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये, तर त्याच्यासाठी आपल्याला इंटरफेस, कनेक्शन क्लास, सगळ्या गोष्टी लागणार, ड्रायव्हर मॅनेजर क्लास लागणार, सगळं लागणार. मग याच्यासाठी जावाची प्रोग्रामिंग आणि आपल्या डेटाबेससोबत आपण जे काही करणार, आता मी जावाची माझ्यासोबत डेटाबेससोबत मी कनेक्टिव्हिटी केली. मला अशा स्टुडंटचा क्लास पाहिजे जे खूप माझ्यासाठी अटेंटिव्ह आहे. मग मी जावाचं फक्त एक बटन दाबणार, ते अटेंटिव्ह स्टुडंट मला भेटून जातील. जावाचं असं की ज्यांनी माझे पूर्ण लेक्चर केले 10/10, मला असे स्टुडंट पाहिजे, मी एका क्लिकवर ते सगळं रिट्राईव्ह करणार. मग हे रिट्राईव्ह कसं करणार? प्रोग्रामिंगचं ते एक बटन दाखवणार समोर, पण ते बटन बॅकवर्डमध्ये काय काम करतं, तो डेटाबेससोबत कनेक्टिव्हिटी करतो. तो डेटाबेस आणि प्रोग्रामिंग यांच्यामधला जो इंटरफेस असतो त्याला आपण JDBC म्हणतो, जावा डेटाबेस कनेक्टिव्हिटी. JDBC मीन्स जावा, DB फॉर डेटाबेस अँड C फॉर कनेक्टिव्हिटी. तर जावा डेटाबेस कनेक्टिव्हिटी ही खूप पॉवरफुल कनेक्टिव्हिटी आहे की जी तुमचा डेटाबेस कनेक्टिव्हिटी करतं. मग जुन्या काळात जे काही फॉर्मॅट होतं आहे ते फॉर्मॅट CSV फाईल किंवा एक्सेस अशा फॉर्मॅटमध्ये स्टोअर असतं, आपण त्याला डेटाबेस म्हणतो. त्याच फाईल ज्या हायर व्हर्जनमध्ये स्टोअर असतात तर त्याला आपण काय म्हणणार? डेटाबेस SQLमध्ये सेव्ह असतात. स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज झाली. MySQL एक डेटाबेसचा पार्ट झाला. MySQL कोणी MySQL म्हणतं, कोणी MySQL म्हणतं. त्याच्यानंतर डेटाबेस DB2 पार्ट आला, जिथं आपण आपल्या डेटाबेसमध्ये व्हिडिओसुद्धा स्टोअर करून ठेवू शकतो, आणि काही त्याची टेराबाईट मेमरी असते. दीज आर द टाईप ऑफ डेटाबेस दॅट आर अवेलेबल इन द मार्केट. सो वी आर गोईंग विथ MS Access or we are going with MySQL.
मग आपण कोणतं पण करू शकतो. मग आपल्या प्रोग्रामिंग थ्रू आपल्या डेटाबेसमध्ये कनेक्टिव्हिटी करायची आणि त्यांचं मॅन्युप्युलेशन करायचं. मॅन्युप्युलेशन म्हणजे काही फाईल डिलीट करायच्या, काही फाईल अपडेट करायच्या, काही फाईल ॲड करायच्या. मग याचे दोन प्रकार पडतात, एक DDL पडते आणि एक DML पडते. दॅट पार्ट वी विल सी इन नेक्स्ट लेक्चर. सो फक्त आज मी जे सांगणार आहे ते तुम्हाला फक्त JDBC म्हणून, JDBC काय असतं फक्त एवढंच पार्ट सांगणार आहे. बाकीचा पार्ट मी तुम्हाला कनेक्टिव्हिटी करूनच दाखवेल प्रॅक्टिकली. लाईव्ह लेक्चर आपलं मागच्या पार्टचं पण मल्टी थ्रेडिंग हे मी तुम्हाला प्रोग्राममध्ये सांगितलेलं आहे, पण मी तुम्हाला लाईव्ह लेक्चर किंवा डेमो थ्रू मी तुम्हाला सांगितलं नाही. सो आय विल टेक अ लाईव्ह लेक्चर अँड आय विल शो द डेमॉन्स्ट्रेशन ऑफ मल्टी थ्रेडिंग विथ द हेल्प ऑफ अन practical example. So we'll conduct with the JDBC. JDBC means Java Database Connectivity. Most popular form of Java database system is a relational database system. Example: MS Access, Sybase, Oracle, MS SQL Server. मग कोणकोणते टाईप असतील? MS Access मीन्स आपलं मायक्रोसॉफ्ट ॲक्सेस, जे तुम्ही मायक्रोसॉफ्ट ॲक्सेसमध्ये ॲक्सेल वर्ड यूज करताना त्याच्यामध्येच ॲक्सेस असतं. सायबेस झालं, ओरॅकलचं MS SQL सर्व्हर झालं. हे सगळे जे सर्व्हर हे डेटाबेसची कनेक्टिव्हिटी, हे एक कनेक्टिव्हिटीचं फ्रेमवर्क आहे. त्याच्यानंतर SQL झालं, स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज इज यूज्ड अमंग रिलेशनल डेटाबेस टू कन्स्ट्रक्ट क्वेरीज. आता पहिले काही ज्या गोष्टी होत्या ना त्या सिम्पल होत्या. सिम्पल मीन्स आता जर आपण बघितलं गेलं की तुम्ही तुमची जर SECSEचं एक्झाम्पल घेतलं, SEENTCचं एक्झाम्पल घेतलं, तर तुम्ही डिपार्टमेंट वाईज सगळे सब्जेक्ट असतात. पण तुमचा M3 असा डिपार्टमेंट असा सब्जेक्ट आहे की M3 किंवा M4 जो कनेक्टिव्हिटी होतो फर्स्ट इयरच्या याच्यासोबत. मग तुमचा असा कोणता तरी एक सब्जेक्ट जे दोघांना कनेक्टिव्हिटी करतो, मग दोघांसोबत रिलेशनल दाखवतो, त्याला आपण रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम म्हणतात. पहिला जो डेटाबेस होता आपला तो सिम्पल होता, पण काही डेटाबेस एकामेका डेटाबेसवर कनेक्टिव्हिटी असते, त्या डेटाबेसला काय म्हणत असतो आपण? रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. पहिलं जो होतं तो DBMS होतं, आता RDBMS म्हणतो. RDBMS मीन्स असे काही DBMS सिस्टीम आहे किंवा असे काही सिस्टीम आहे ज्याला रिलेशनल आहे, जेव्हा दोन टेबल एकमेकांना रिलेटिव्ह आहे. प्राईस झालं, प्राईजला 2-3 ठिकाणून प्राईस, ग्रॉस सॅलरी येते, डिडक्शन येतं, तुमचं PF कटिंग येते. मग हे सगळे वेगवेगळे टेबल झाले, हे टेबल एकत्र येणार म्हणजे याला काय म्हणणार आपण? रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. जसं आता मी सांगितलं की ENTC आणि CSE हे फक्त सिमिलर एकच तुमचं. CSEचे जर 4-5 सब्जेक्ट CSEचे असले असते, आता TCSE घ्या, 5 सब्जेक्ट कोणाचे आहे तुम्हाला? 5 सब्जेक्ट CSE किंवा ENTCचे. मग तुमचा एकच टेबल तयार होईल जो कोर फक्त CSE ENTCचा राहील. पण जर तुम्ही सेकंड इयरचा क्रिएट केला तर तुमचा कोर टेबल म्हणजे त्याच्यात असा एक सब्जेक्ट आहे, तुमचे नाव आहे M3ला पण कॉन्ट्रीब्यूट होणार, अप्लाइड सायन्सला, आणि CSEला पण कॉन्ट्रीब्यूट होणार. म्हणजे M3 हा दोन्ही टेबलला कनेक्टिव्हिटी करतो, म्हणजे ह्या कनेक्टिव्हिटीला काय म्हणणार आपण? रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. सो वी विल कंडक्ट. मी फक्त आज तुम्हाला JDBCचं आर्किटेक्चर सांगतो किंवा JDBCचं ओव्हरव्ह्यू सांगतो. मी जे JDBC सांगेल हे तर मी थिअरी एक्सप्लेन करेल, पण पुढच्या लेक्चरला मी त्याला विथ एक्झिक्युशन तुम्हाला दाखवेल की JDBCचा यूज काय. JDBC ॲप्लिकेशन where we are okay, it provides two-way query update database using structured query language. Update statement such as create, delete, insert, update, I already told you. Query statement like select. Application written in Java want to access database, they use classes or associated method provided by Java DBMS. And JDBC specified is an interface. व्हॉट इज JDBC इंटरफेस मीन्स मेडिएटर म्हणतो आपण. मेडिएटर मीन्स माझी जी जावा खूप मोठा माझ्याकडे डेटा आहे आणि प्रोग्रामिंग ह्या डेटाला काय करणार? सगळा डेटा घेणार, त्याच्यासोबत मॅन्युप्युलेशन करणार, इन्सर्ट करणार, डिलीट करणार, अपडेट करणार. हे जे काही करणार ना हे एका मीडिएटर थ्रू करणार किंवा एका मीडिएटरच्या थ्रू करणार. त्या मीडिएटरला आपण जावा डेटाबेस कनेक्टिव्हिटी असं म्हणतो. मग त्याचे API अवेलेबल. API मीन्स ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. आपल्याला खूप मोठा प्रोग्राम घ्यायची गरज नाही. जे काही लाईकवाईज आता जर तुम्हाला तुमचं एक झोमॅटोसारखा ॲप बनवायचं आहे किंवा तुम्हाला कोणत्यासारखं ॲप बनवायचं आहे जिथं तुम्हाला लोकेशनचा यूज होईल, तर गुगल मॅप्सनी काय केलेलं आहे? असं गुगल मॅप्सनी स्वतःचे मॅप्सचे असे API तयार केलेले की जे तुम्ही फक्त प्रोग्राममध्ये घ्यायचं आणि ऑटोमॅटिक तुम्हाला गुगल मॅप्स यूज करता येतं. तुम्हाला गुगल मॅप्सची प्रत्येक एक क्वेरी करत बसावं लागणार नाही. तर याला काय म्हणतो आपण? API मीन्स ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. जे काही ॲप्लिकेशन्स आहेत ते ऑलरेडी डेव्हलप झालेले, त्याला फक्त तुम्ही इनबिल्ट येते, तर फक्त तुमच्या प्रोग्राममध्ये कल्टिवेट करून घ्यावं लागतं. इंटरफेस अँड जावा हॅव मेनी इम्प्लिमेंटेशन्स, सो इट प्रोव्हाइड्स कन्व्हिनियंट वे टू रिअलाइज मेनी ड्रायव्हर्स.
देर इज अगेन कन्सेप्ट ऑफ ड्रायव्हर. मी फक्त ड्रायव्हर एक्सप्लेन करेल आज. जेव्हा डेटाबेस आर्किटेक्चर हे पार्टमध्ये खूप हेवी होऊन जातं. सो वी विल वाइंड अप हिअर. जस्ट आय विल टेल ड्रायव्हर. ड्रायव्हर काय असतं, तुम्ही एक गोष्ट यूज करता आणि एका गोष्टीने तुम्हाला दुसरी गोष्ट यूज करायची असते, पण तुम्ही तिथं स्किल्ड नसता, मग तिथं तुम्हाला ड्रायव्हरची गरज असते. ड्रायव्हर मीन्स आता तुम्हाला एखादा हाय परफॉर्मन्स गेम खेळायचा आहे, तर तिथं गेम खेळताना काय जे ड्रायव्हर्स नसतात. आता जुन्या काळात जेव्हा आपण ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करत होतो, तर त्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये काय व्हायचं की व्हिडिओ दिसत नव्हता. मग व्हिडिओ दिसण्यासाठी व्हिडिओ ड्रायव्हर टाकायचे. ड्रायव्हर्स मीन्स आता जसं तुम्ही कॉलेजमधून इथपर्यंत तुमच्या बाईकने येऊ शकता, पण तुम्हाला कोणावर तरी डिपेंडंट राहावं लागतं. मग सिक्युरिटी पर्पज सगळे पर्पज कन्सल्ट करता, मग तो तुम्हाला इथून तिथपर्यंत ड्राईव्ह करेल. म्हणजे ड्रायव्हर्स काय करतो, मेडिएटर म्हणून काम करतो, तर त्याला आपण काय म्हणतो असतो ड्रायव्हर्स. मग हे ड्रायव्हर्सचं काम करतो JDBC. ड्रायव्हर्स मीन्स तुमचं जावा प्रोग्रामिंग पूर्ण तुमच्या डेटाबेस RDBMS सोबत कनेक्ट करतो. याला काय म्हणणार आपण, जावा डेटाबेस कनेक्टिव्हिटी. मी आजचा पुढचा पार्ट पण एक्सप्लेन करू शकतो, पण पार्टमध्ये काय होईल की तुम्हाला आर्किटेक्चर लवकर समजणार नाही. CSCच्या मुलांना समजेल, ENTCच्या मुलांना थोडा डिफिकल्ट जाईल की युजर कनेक्शन काय, ॲप्लिकेशन नेटवर्क काय. जेव्हा मी ते तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झिक्यूट करून दाखवेल ना, तर तेव्हा तुम्हाला व्यवस्थित समजेल. So I will request again everyone to see all the videos, and we will come up to the next unit with the JDBC architecture, how this component work, JDBC driver, Oracle, PostgreSQL, Sybase. JDBC ड्रायव्हर कोणते, टाईप ऑफ JDBC ड्रायव्हर हे 4 टाईप राहणार. JDBC ODBC, ब्रिज, JDBC ODBC ओपन डेटाबेस, नेटिव्ह API हे प्रकार असणार की कसं कनेक्टिव्हिटी करणार आपण, कसं नाही. आणि मग त्याच्यानंतर लास्टला स्टेप्स असणार. तर स्टेप्समध्ये सगळ्यात पहिले काय करणार आपण, रजिस्टर स्टेप्स इन JDBC. रजिस्टर द ड्रायव्हर क्लास, क्रिएट कनेक्शन, क्रिएट स्टेटमेंट, एक्झिक्यूट क्युरीज and close connection. This we will see in next lecture. So till then you just go through all the contents what I have taught recently, so understand the next concept of driver and interface.